आज माझ्या पोरानं ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली. आज माझ्या पोरानं ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली. आज माझ्या पोरानं ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली. परीक्षा दिली. बाबा, काही आठवलं रे? जेव्हा मी रिटायर झालो होतो आणि मौजचं सैन्याचं घर सोडत असताना एक मोठ्या जातीचा अधिकारी माझ्या पुढं बोलला होता. अरे यो तर खालच्या जातीचा आहे. यो निघून जातात घराचं शुद्धीकरण करून घ्या रे. याचं घर पाण्याने साफ करा. नव साहेब येणार आहेत. या घराला व्यवस्थितरित्या धुवून घ्या आणि काही अत्तरे धुपे जाळा. आज संध्याकाळी नवीन अधिकारी येत आहे राहण्यासाठी, तर शुद्धीकरण करणे पण गरजेचे आहे. रिटायर सुभेदार असून बी काहीच करू नाही शकलो. जलमभर लोकांनी तिरस्कारच केला. फक्त तिरस्कार. पर आज मला आदर मिळाला आहे. ते बी तुझ्यामुळं. एवढ्या समध्या संकटांचा सामना करून तू ग्रॅज्युएशनची परीक्षा दिलीस. तू परीक्षा देऊन परत आलास तेव्हा लोकांनी तुझ्यावर फुलं उधळली. त्याला बघून असं वाटलं की माझा सन्मान झाला आहे. आजवर लोकांनी जेवढ्या बी जखमा दिल्या, जे बी जखमा दिल्यात, सगळ्या बऱ्या झाल्या. सगळ्या बऱ्या झाल्या. हा तुमचाच सन्मान आहे बाबा. हा तुमचाच सन्मान आहे. पोरगा बनून तर नसतो परत आलो, पर तुम्ही आता कर्ता पुरुष बोलला आहेसा त्यामुळं आलो आहे. कारण यो बाळा एवढा बी बेजबाबदार नाही आहे. आपल्या बाबाची जबाबदारी बी नाही समजणार. राहणार इथंच, पर आता करुणाला सोडून राहणार.
ये काय करत आहेस तुम्ही? डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करतोय. पण का? पुढे कधी उजव्या हाताला जर काही झालं तर दुसऱ्या हाताने लिहायला यायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी तू थोडीच असणार आहेस माझ्यासोबत. हे घे. तसं काय लिहित आहेस? प्रत्येक पुस्तकावर लिहितोय. धन्यवाद. आतापर्यंतच्या अभ्यासात या पुस्तकांनी खूप मदत केली आहे माझी. मग वस्तूच्या बाबतीत पण दयाळूपणा? हो रमा. व्यक्तीचा स्वभाव जर सापेक्षित असेल तर तो स्वभाव कमी आणि छळ अधिक आहे. बस ह्यामुळेच लिहितोय. तसं तुम्ही काय बोललेत मला काय बी कळलं नाही. जसं कृतज्ञता एक भाव आहे आणि तो भाव जर खरा असेल तर तो प्रत्येकासाठी असायला हवा. प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक त्या गोष्टीसाठी ज्याने तुमची मदत केली असेल. आणि जर तो भाव खरा नसेल तर याचा अर्थ तो संपूर्ण असणारा भाव, तो व्यक्ती सर्व खोटं आहे. तुम्ही जे समजवलं ते एवढं सोपं नाहीये. हो, सोपं तर नाहीच आहे, परंतु हेच खरं आहे. जगाचं तत्वज्ञान नेहमी 100% मान्य नाही करू शकत, पण जेवढं करू शकतो केलंच पाहिजे. ते पुस्तक दे. आता उद्यापासून काय करणार तुम्ही? विचार करतोय की जोपर्यंत परीक्षेचा निकाल लागत नाही काहीतरी कामाचं मी शोधलं पाहिजे. एकदा का परीक्षेचा निकाल लागला मग बघूया काय करायचं ते. आणि मला जे वचन दिलं होतं त्याचं काय? कोणतं वचन? तुम्हाला आठवत नाही तुम्ही काय बोलला होता? नाही, काय म्हणालो होतो? नाही काय नाही. रमा, रमा, कवाच विचार केला नव्हता का करुणा एवढ्या खालच्या थराला जाईल. मग करुणा कसं वाटत आहे समज? लई वाईट वाटलाय. पर तुमच्यासाठी तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाल हा विचार नाही केला म्या. जी बाई आपलं पुरं आयुष्य आगीत जळत राहिली असेल ना, ती कुठल्या बी थराला जाऊ शकते. तू आता पुढं पुढं बघ काय होत ते. पुढं काय बी नाही होणार, जे की मी सगळं चांगलं करीन. पर म्या काय चांगलं होऊ देणारच नाहीये. ठीक आहे तर आता तुम्ही बघा की पुढं मी काय करते.
याचा अर्थ आईने हे समज जाणून बुजून करुणाताई सोबत केलं आहे आणि ताईला बी हे समज माहिती होतं. तुम्ही दोघी हे समज का करताय? ए तू मधी बोलली नाहीस ना तरच बरं होईल. पण आई, एकाच घरात राहून असं बोलून एकमेकांचा रागराग करून तुम्हाला शोभत नाही. शोभत तर हे बी नाही की मी तुझी आणि भीमची एवढी ईर्ष्या करते तरी बी तुम्ही निर्लज्जासारखं याच घरात राहता. आई बस करा, जा तुम्ही इथून. रमाला मी समजवेन. आणि हा, तुमच्यात आणि माझ्यात जे काही बोलणं झालंय सगळं तसंच चालू राहील. ताई, आई तर समध्यांशी अशाच वागत असतात. त्यांच्या मनात समध्यांसाठी राग भरलेला आहे. पण तुम्ही हे समज का करत आहे? रमा, भीमभाऊ पण लोकांशी लढतात ना आपल्या सिद्धांतासाठी. तसंच मला बी लढायचं आहे आपल्या सिद्धांतासाठी. आणि हा, तुला माझी शपथ आहे, माझ्या आणि आईमध्ये जे बी चालू आहे ते तू कुणाला बी नाही सांगणार. काय काय बोलत आहेस तुम्ही ताई? रमा, तुला माझी शपथ आहे, जे होणार आहे त्याला होऊ दे, पर तू कोणाला बी काय बी नाही सांगायचं. दादा, अभिनंदन. तुझं बी. विचार केला होता घरात येऊन अभिनंदन करायचं, पण आले असते तर भांडण झालं असतं. जिजाबाई काही बोलली असती, मी त्याला उत्तर दिलं असतं. भीमचा आनंद बाजूला राहिला असता आणि आमची भांडणं सुरू झाली असती. तुम्हासनी एकट्यात बघितलं तर मी विचार केला का जाऊन अभिनंदन करून घेते. बाळा घरला परत आला आणि भीमची ग्रॅज्युएशनची परीक्षा बी संपली. होय मीरा, दोन्ही गोष्टींचा आनंद आहे, पर एक चिंता बी आहे. कसली चिंता? भीमच्या पुढच्या भविष्याबद्दल. काही समजलं नाही मला. तिकडे बघ ना. बघितलं. बस मीरा. मीरा, ज्याची शेवटची परीक्षा संपली असेल तरी मी तो पुस्तक घेऊन अभ्यास करत आहे, तर मग भीमला असं मध्येच शिक्षण सोडून देणं चांगलं होईल? काही ह्याच्या प्रतिभेसंग न्याय होईल? कदाचित नाही होणार. पर दादा, जेव्हा महाराजांनी शिष्यवृत्ती दिली होती ना, तेव्हा काही अटी बी ठेवल्या होत्या ना, आणि भीमनी सही बी केली होती. त्यामुळं मी तेव्हाही बोललो होतो की नका घेऊस शिष्यवृत्ती, नका घेऊस. भीमराव, यामध्ये लिहिले आहे, तुझी सत्र परीक्षा होईपर्यंतचा सर्व खर्च
आमचे बडोदा राज्य उचलेल, परंतु एक अट आहे. तुझी ही परीक्षा संपल्यानंतर तुला बडोद्याला येऊन बडोदा राज्याची सेवा करायला हवी. जर ही अट मान्य असेल तरच सही कर. मुद्दा ह्यो नाहीये. मुद्दा ह्यो आहे की तुला फक्त स्नातकचा अभ्यास नाही करायचा आहे, आणि स्नातकचं शिक्षण घेतल्यानंतर जर का तू नोकरीमध्ये गुंतून गेलास तर पुढचं शिक्षण नाही घेऊ शकत. आज जर शिष्यवृत्ती घेतली नाही ना बाबा, तर वर्ष वाया जाईल माझं. एका वर्षाच्या नंतर शिक, 1 वर्ष कमी हो. एका वर्षात थोडे तरी पैसे जमा होतीलच की. मी तयार आहे स्वाक्षरी करण्यासाठी. रामजी, भीमरावला हस्ताक्षर करू द्या. हे वर्ष त्याच्या जीवनामध्ये वेगळाच बदल घडून आणेल. करू द्या बाबा. खूप मोठ्या कष्टाने ही संधी मिळाली आहे. ह्याच्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाहीये. जर भीमने शिष्यवृत्ती घेतली नसती तर याचा अर्थ ह्यो नव्हता की भीमने आपल्या पदवीची परीक्षा पूर्ण नसती केली. नक्कीच केली असती. वय जरा वेळ जास्त लागला असता तर अशी पद्धत वेगळी असती, पण पूर्ण नक्कीच झाली असती. महाराजांसंग करार झाला आहे, त्याच्यानुसार तर ग्रॅज्युएशनच्या नंतर भीम महाराजांच्या इथे नोकरी करत. तू नाही करणार का? नाही मीरा, मी या भीमला शिकायचं स्वप्न ह्यामुळे नाही दाखवलं का त्याला कसं बी करून नोकरी मिळावी. मला त्याला योग्य बनवायचं होतं, एवढं योग्य की त्याला आपल्या समाजासाठी लढता यावं, आपल्या समाजाच्या परिस्थितीला बदलावं. त्यामुळे त्याला शिकलं पाहिजे. पर दादा, त्या कराराचं काय होणार मग? महाराजांनी जेवढं शिष्यवृत्तीचं पैक भीमला दिलं होतं ते समद म्या त्यासनी व्याजासंग परत करेन. त्यासनी हात जोडून विनंती करेन की माझ्या पोराला आपल्या नोकरीच्या जाळ्यात नका अडकवू. एवढे पैसे कुठून येतील? माहित नाही, तर काहीतरी केलंच पाहिजे ना. मीरा, मी ऐकलं आहे मोठ्या लोकांसाठी अशी काही कार्यालये असतात जे परदेशात शिकायला जाण्याची पुरी माहिती देतात. विचार करत आहे जरा मी बी माहिती काढतो. बरोबर ना? दादा, कवापर्यंत करणार? आता तुमचं वय झालं आहे. आजकाल तुमची तब्येत बी बरी नसते. मीरा, माझं एक सपान आहे का भीम पुढचं शिक्षण परदेशात घेईन आणि म्या त्याला शिकायला परदेशात नक्की पाठवणार. हीच माझ्या आयुष्याची शेवटची लढाई आहे आणि ही लढाई मी हारणार नाही. वय मीरा, पण भीमला ह्याबद्दल काय बी सांगू नकस. भीमचा बाप आहे, त्याच्यासाठी समद करणार आणि त्याच्या मनात मोठ्या स्वप्नांच्या बिया पेरणार आणि त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी मी त्याच्या सोबत लढणार. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदहि तिनका करी गिने, स्वाति बूंद की आस, स्वाति बूंद